नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेल्या असतात। त्यावेळेस आता त्या डॉक्टर म्हणत असतात की या कैद्याच्या घरी इन्फॉर्म केलं का? तर आता तिथे जे पोलीस असतात ते म्हणत असतात की हो, मी फोन केला होता। मग डॉक्टर म्हणत असतात की मग हिच्या घरून कोण येणार आहे? त्यावेळेस तिकडून आता अश्विन आणि अर्जुन आलेले असतात। अश्विन म्हणत असतो की आलोय आम्ही। मग आता अश्विन आणि अर्जुनला पाहून प्रियाला मात्र जबरदस्त धक्का येते बसलेला आहे। मग आता प्रिया मनामध्ये म्हणत असते की हे दोघे कसे काय आले? या मूर्ख बाईने अश्विनला कॉल केला की काय? तर इकडे अश्विनला आठवतं की इन्स्पेक्टरने ज्यावेळेस त्याला फोन केलेला असतो त्यावेळेस त्या म्हणालेल्या असतात की आज तुमच्या बायकोने म्हणजे प्रियाने सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे, हे सगळं काही ते सांगतात आणि ते ऐकून अश्विनला मात्र धक्काच बसलेला असतो। मग आता इकडे प्रिया म्हणत असते की तुम्ही यांना कॉल केला होता का? त्यावेळेस त्या म्हणत असतात की तुमच्या घरीच फोन केला होता, तर यांनी फोन उचलला, हा तुमचा नवराच आहे ना, त्याला तर सगळं समजायलाच पाहिजे। त्यावेळेस अश्विन म्हणत असतो म्हणजे प्रियाला अश्विन म्हणतो की काय नाटक लावलेलं आहे प्रिया? त्यावेळेस प्रिया म्हणत असते की नाही नाही, नाटक नाही, अरे तू मला स्वीकारत नाहीये म्हटल्यावरती जगून तरी काय करू मी, म्हणून मी असे केलेलं आहे। त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की स्वतःचा जीव घेण्यामधली अजिबातच नाहीये तू, पण ही बातमी आमच्यापर्यंत पोहोचावी, मग आम्ही धावत पळत इथे यावं, तुला थोडी सहानुभूती मिळावी म्हणून हा प्लॅन केलाय ना? खरं सांग प्रिया। प्रिया मात्र अश्विनकडे आश्चर्यानेच बघत असते। तर पुन्हा अश्विन म्हणत असतो की मला माहिती, म्हणून तर हा खोटा सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे, बरोबर ना? तर मग प्रिया म्हणत असते की अश्विन प्लीज असं नको ना रे म्हणू, मला खरंच जगणं असह्य झालं होतं। अश्विन, आपल्या बाळाला एक चांगलं आयुष्य मिळणार नाहीये हे सहनच होत नाहीये मला। हे बघ अश्विन, मला एवढंच वाटतं की आपल्या बाळाला त्याच्या हक्काच्या माणसांचा सहवास मिळावा, तो त्यांच्यात वाढावं, बास, यात माझं काय चुकलं रे? त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की तू माझ्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवतेय ना, इथेच तू चुकते आणि मी तुझ्या बाळाला कधीच एक्सेप्ट करणार नाहीये। मग प्रिया म्हणत असते की निदान ही गोष्ट आईबाबांना तरी सांग प्लीज, अरे त्यांना नातवंड होणार आहे ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून त्यांच्यावरती अन्याय नको करू। त्यावेळेस अश्विन प्रियाला म्हणत असतो की ते माझं मी बघून घेईल, कळलं ना? तुला याच्यामध्ये मध्ये मध्ये करायची काहीच गरज नाहीये। माझ्या घरच्यांना तुझ्या जाळ्यात अडकवायचं नाहीये मला आता, आणि माझ्या घरच्यांना तू प्रेग्नेंट आहे हे सुद्धा मी कधीच कळू देणार नाही। त्यावेळेस प्रिया म्हणत असते की म्हणजे मला आणि माझ्या बाळाला काही भविष्यच उरलं नाहीये का? म्हणूनच तर मी आता स्वतःचं आयुष्य संपवून घेत होते। त्यावेळेस मग अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर, मला सांगा हिच्या हातावरती जो काही कट गेला होता तो खरंच खूप डीप होता का? त्यावेळेस डॉक्टर म्हणत असतात की नाही, वरच्यावर कट होता तो आणि नसेवरही नव्हता। मग अर्जुन म्हणत असतो की म्हणजे या कटमुळे हिचा जीव गेला नसता? तर डॉक्टर म्हणत असतात की नाही, हिचा जीव अजिबातच गेला नसता। मग अर्जुन म्हणत असतो की आमचा अंदाज बरोबर निघाला, बबली लोखंडे तुला स्वतःचा जीव द्यायचा नव्हता, फक्त आम्हाला घाबरून डॅड आणि मॉम पर्यंत तुझ्या प्रेग्नन्सीची बातमी पोहोचायची होती। तुला कळतंय का, हे सुसाईडचं नाटक करून तू ना आम्हाला ब्लॅकमेल करतीये? त्यावेळेस प्रिया म्हणत असते की ब्लॅकमेल नाही, अरे ब्लॅकमेल नाहीये, असं मी काहीच करत नाहीये। त्यावेळेस अर्जुन म्हणत असतो की ब्लॅकमेल हा खूप सिरियस गुन्हा आहे, तुला माहितीच असेल काय ना बबली, तुझ्या गुन्ह्याची यादी आधीच खूप मोठी आहे, त्यात अजून काही ऍड करू नको, मी आत्ताच्या आत्ता तुझ्यावरती ब्लॅकमेलची केस करू शकतो। मग प्रिया म्हणत असते की नाही नाही अर्जुन, प्लीज प्लीज असं काहीच करू नको, प्लीज अश्विन, मी थकले, मी हरले, अरे मला आणि माझ्या बाळाला तुझी खूप गरज आहे, प्लीज। त्यावेळेस आता अश्विन म्हणत असतो की बस झालं प्रिया, तू जर का आता परत तुझ्या प्रेग्नेन्सीची बातमी माझ्या घरच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला ना, तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल। आणि आता तो प्रियावरती खूपच चिडून आता चल दादा असं म्हणून आता अर्जुन आणि अश्विन तिथून आता निघून जातात। प्रिया मात्र आता रडत बसलेली असते, कारण तिचा प्लॅन आता सक्सेसफुलच झालेला नसतो। तर हा छोटासा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।